बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे मुंबईमधली, कारण मुंबई इथल्या चुनाभट्टी सायन कनेक्टरच्या जवळ आंबेडकर अनुयायांनी रस्ता रोखून धरलेला आहे। रस्ता रोखून धरल्यामुळे दादरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरती आता मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। पोलीस आणि अनुयायी यांच्यामध्ये गेल्या काही वेळापासून शाब्दिक बाचाबाची देखील सुरू आहे। तुर्भ्यावरून दादरच्या चैत्यभूमीला जाण्यासाठी रिक्षामधून हे अनुयायी आलेले होते। त्यांना सायनच्या पुढे रिक्षामधून जाऊ दिले जात नाहीये, त्यामुळे सध्या अनुयायी आणि पोलीस यांच्यामध्ये काहीसा वाद रंगलेला दिसतो आहे। अक्षय भाटकर आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी आहेत, आपल्याला माहिती देत आहेत। अक्षय, यामिनी इथे गेल्या 2 तासांपासून इथे संघर्ष सुरू आहे। एकीकडे बौद्ध अनुयायी, बाबासाहेबांचे अनुयायी आहेत जे शांततेच्या मार्गाने मुंबईकडे जाणार आहेत, मात्र त्यांच्या गाड्या, त्यांच्या रिक्षा या पोलिसांनी अडवलेल्या आहेत। दुसऱ्या बाजूला पोलीस इथे आहेत, ज्या पोलिसांनी रिक्षा सायनच्या पुढे जात नाहीत असं GR दाखवत इथे या सगळ्या अनुयायांना अडवून ठेवलेलं आहे। गेल्या 2 तासांपासून हे लहान लहान मुलं घेऊन, त्याचबरोबर ही अनेक लोक जी आहेत ती मुंबई आणि आसपासच्या वेगवेगळ्या भागातून आलेली आहेत, जे 2 तासापासून इकडे थांबलेली आहेत, त्यांना अडवून ठेवलेलं आहे। त्यांची मागणी एवढीच आहे की त्यांना आजच्या एका दिवसासाठी तरी का होईना चैत्यभूमीपर्यंत जाऊ देण्यात यावं आणि त्यांना अभिवादन करायचं आहे बाबासाहेबांना, फक्त तेवढ्यासाठी त्यांना चैत्यभूमीकडे सोडण्यात यावं। मात्र पोलीस या ठिकाणी अडवत आहेत, थांबवत आहेत आणि म्हणूनच हा संघर्ष इथे दिसून येतो। आणि या संघर्षाचा परिणाम म्हणून मुंबईचा हा जो पूर्व द्रुतगती महामार्ग आहे, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, तो पूर्णतः थांबलेला आहे। 2 तासांपासून वाहतूक थांबून राहिलेली आहे आणि 2 तास झाले इथे कोणीही ऐकत नाही आहेत, पोलीस देखील ऐकत नाही आहेत, कारण की या सगळ्या अनुयायांना त्यांच्या रिक्षा घेऊन पुढे जायचं आहे, मात्र पुढे वाहतूक कोंडीचं कारण दिलं जात आहे। आपण इथे पाहताय पोलीस आणि अनुयायांमध्ये मोठा संघर्ष इथे दिसून येतोय, मात्र पोलीस इथे बोलायला देखील तयार नाही आहेत आपल्याशी। आपण काही लोकांशी बोलायचा इथे प्रयत्न करूया। आपण या लोकांशी बोलण्यापर्यंत सर किती वेळ सालाबाद प्रमाणे मुंबई आणि मुंबईच्या परिसरातील ठाणे, नवी मुंबई, पनवेल, वाशी तसेच पालघर, कल्याण मधून भीमसैनिक मोठ्या स्तरावरती दादर या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जातात। दरवर्षी आमचे भीमसैनिक रिक्षा, टेम्पो, बसेस, ट्रक करून त्या ठिकाणी दाखल होतात। यावर्षी पोलिसांनी कोणताही परिपत्रक जाहीर न करता भीमसैनिकांना अडवलंय। किती वेळ झाला 1 तास झाले भीमसैनिक अडकलेत। भीमसैनिकांना धक्काबुक्की करत आहेत। आम्ही महाराष्ट्र शासनाला सांगतोय, जर का आपण पोलीस प्रशासनाला या ठिकाणी थांबवलं नाही तर उद्या मुंबई आणि महाराष्ट्र बंद झाल्याशिवाय राहणार नाही। माझं म्हणणं काय, ज्यावेळी मराठी क्रांती मोर्चा होता त्यावेळी सर्व गाड्यांना तुम्ही शिवाजी म्हणजे आझाद मैदानापर्यंत जाऊन दिलं। 1 दिवसाचा प्रश्न आहे, 1 दिवसासाठी तुम्ही लोकांना थांबवून ठेवू नका, बाकी आमची काही मागणी नाही। ह्या वर्षी त्यांनी नाटकं केल्याच्या अगोदर काही झालेलं नाही, आणि जर असं झालं तर आम्ही महाराष्ट्र पेटवायला कमी करणार नाही। बरोबर नाही, ट्रॅफिक गेलेलं आहे। मी स्वतः 15 वर्षांनी येतोय, पण ह्या वेळेस का असं तुम्ही थांबवताय? मला तुमच्याकडे परमिशन आलंय? पोलीस अडवत आहेत आणि पोलिसांकडे परमिशन नाहीये, पोलिसांकडे परवानगी नाहीये असं या सगळ्यांचं म्हणणं आहे, तरी देखील इथे अडवलं जातं। इथे DCP आहेत, DCP देखील या लोकांना समजवायचा प्रयत्न करतायत, मात्र ते देखील आपल्याशी आपण त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करूया। सर नेमकं काय झालंय? सर DCP सर, नेमकं का अडवण्यात आलंय? सर DCP सर, नेमकं का अडवलेलं आहे या लोकांना? आपण पाहताय पोलीस इकडे बोलण्यास तयार नाही आहेत, मात्र पोलीस या सगळ्या लोकांना अडवत आहेत। इथे लोक, आपण पाहताय संघर्ष एक प्रकारे इथे सुरू आहे आणि लोकांना ज्या इतर गाड्या आहेत त्या इतर गाड्या अडवल्या जात आहेत, कारण की भीमसैनिकांच्या ज्या गाड्या आहेत, त्यांच्या अनुयायांच्या गाड्या त्या सोडल्या जात आहेत, त्यामुळे इतर देखील गाड्या ज्या आहेत त्या सोडू दिल्या जाणार नाही असं या सगळ्यांचं मत आहे। आणि म्हणूनच इथे कुठे ना कुठे हा मोठा संघर्ष आहे। आपण पाहताय पोलीस जबरदस्ती ही सगळी वाहनं जी आहेत ती सोडण्याचा प्रयत्न करतात, मात्र पोलीस मीडियाशी मात्र बोलत नाही आहेत पोलीस, आणि कोणत्याही प्रकारे उत्तर देत नाही आहेत पोलीस, आणि त्यामुळेच इथे नेमकं काय चाललंय हा प्रश्न इथे खूप मोठ्या प्रमाणात आहे। नेमकं काय चाललंय हे कळत नाहीये आणि सगळा रस्ता जो आहे तो अडवण्यात आलेला। आता हळूहळू वाहनं जी आहेत ते एका बाजूने सोडण्यात आलेली आहेत आणि पोलीस इथे
रिक्षा मात्र सोडत नाही आहेत. रिक्षाचा या ठिकाणी GR दाखवला जातोय की आमच्याकडे GR आहे, GRच्या मार्फत आम्ही रिक्षा ज्या आहेत त्या सोडल्या जाणार नाहीत असं पोलिसांचं म्हणणं आहे. म्हणूनच इथे पोलीस आणि या सगळ्या अनुयायांमध्ये संघर्ष दिसून येतो आहे. आता नेमकं सरकार यामध्ये काय भूमिका घेतं हे सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे, कारण आजचा दिवस महत्त्वाचा आहे. 6 डिसेंबरला अनेक अनुयायी जे आहेत संपूर्ण महाराष्ट्रात भारतातून येणारे अनुयायी जे आहेत ते चैत्यभूमीवर जातात, अभिवादन करतात, शांततेच्या मार्गाने हे सगळं होतं. मात्र यावर्षी पहिल्यांदाच अशा प्रकारे संघर्ष हा करावा लागतो आहे. पहिल्यांदाच या प्रकारे इथे पोलीस जे आहेत ते या सगळ्या लोकांना अडवत आहेत आणि म्हणूनच इथे आरोप केले जात आहेत की हे सगळे पोलीस जे आहेत तेच या ठिकाणी आम्हाला अडवत आहेत. आपण काही लोकांशी बोलूया. मॅम, काय सांगाल? तुम्ही खूप वेळापासून इकडे थांबलेले आहात, आता काय पोलिसांचं म्हणणं आहे? पोलीस तरी पण तेच म्हणतायत की आम्हाला वरनं ऑर्डर आलेली आहे, आम्ही सोडू शकत नाही. आणि आता थोड्या वेळात बोलले की तुम्हाला सोडतो आणि लगेच बोलतात की नाही आम्ही सोडत नाही तुम्हाला. गाड्या सोडल्या गेल्या आहेत, तुम्ही गाड्या देखील थांबवून ठेवलेल्या आहात, नेमकं कारण काय? कारण की आमचे रिक्षा जे आहेत, आमचे स्वतःचे रिक्षा जे आहेत, आम्हाला चैत्यभूमीला हे लोक जाऊ देत नाही. बोलतात की रिक्षा हा अलाउड नाही आहे, बाकी वाहनांना अलाउड आहे. मग मला एकच म्हणायचं आहे, दरवर्षी आम्ही येत होतो त्यावेळेस हे नियम नव्हते. मग आज जर हे नियम आले तर मग तुम्ही आम्हाला आधीच सांगितलं का नाही? तुम्ही आम्हाला ह्याच्यावरती का नाही सांगितलं? टीव्हीवरती बातम्यांवरती का नाही दिलंय की प्लीज सगळ्यांना जयभीमवाल्यांना अनुयायी जे पण असतील त्या लोकांनी प्लीज रिक्षा आणू नये, ह्याच्यावरती कडक कारवाई केली जाईल. मग त्यावेळेस यांनी का नाही केलं? ज्या वेळेस अनुयायी येतात त्यावेळेस हे लोक इथे उभे राहून आमच्या रिक्षा अडवतात आणि आम्हाला म्हणतात की अलाउड नाही, तुम्ही दादरला जाऊ शकत नाही. आपण ह्या लोकांचं म्हणणं बघताय, ज्या रिक्षा पुढे घेऊन जायचा प्रयत्न केला जातो आहे, ज्या रिक्षा पुढे घेऊन जायचा प्रयत्न केला जातोय त्या सगळ्या रिक्षा ज्या आहेत त्या अडवल्या जातात किंवा बाजूला घेतल्या जातात आणि संपूर्ण महामार्गच आता एक प्रकारे इथे थांबवून ठेवलेला आहे, अडवून ठेवलेला आहे आणि कोणालाच पुढे जाऊ दिलं जात नाही आहे. ज्या प्रायव्हेट गाड्या आहेत, प्रायव्हेट व्हेकल आहेत त्या पुढे जात आहेत, मात्र त्या सगळ्या लोकांना देखील अडवलं जातं आहे. इकडे ॲम्ब्युलन्स आपण बघताय, ॲम्ब्युलन्स या ठिकाणी आहे, ज्या ॲम्ब्युलन्स आता दुसऱ्या मार्गाने काढण्यात आलेला आहे, चुकीच्या मार्गाने विरुद्ध दिशेने काढण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच इथे संघर्ष हा मोठ्या प्रमाणात दिसून येतो आहे. सगळे अनुयायी रस्त्यावर आहेत, रस्त्यावर उतरलेले आहेत. बाबा, तुम्ही कुठून आलेले आहात? आम्ही हिंगोली जिल्ह्याहून. किती वेळ झाला थांबलेत? कमसे कम 2 तास झाले. 2 तास झाले इथं थांबलेलो. कशाची ट्रॅफिक आहे काय आहे म्हणून का जयभीमवाले जाऊ द्यायचं नाही याचं तरी सांगायचं ना. जाऊ द्या ना साहेब. आम्हाला जायचंय कशासाठी? जत्रेसाठी आलो आम्ही तिथल्या लांबून. काही त्याचा उपयोग आहे का? आपण पाहता हा संताप इथे दिसून येतोय आणि संताप असल्यामुळेच इथे कुठे ना कुठे पोलीस आता काय भूमिका घेतात हे महत्वाचं आहे. आणि आता जरी पोलिसांनी इथे सामंजस्याची भूमिका घेतली नाही तर मात्र इथे मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे. यामिनी, अगदी. तर अक्षय, ज्या पद्धतीने या प्रतिक्रिया येतात त्यांचं म्हणणं आहे आम्ही दरवर्षी या ठिकाणी रिक्षा घेऊन येतो तेव्हा आम्हाला परवानगी असते, यंदाच्या वेळेला आमच्या रिक्षांना परवानगी दिली नाही, या संदर्भात आम्हाला कोणतीही माहिती देखील देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे आता यावरती काय नेमका तोडगा निघणार हे बघणं आपलं औत्सुक्याचं असणार आहे. धन्यवाद माहितीसाठी. एक छोटासा ब्रेक घेऊन बुलेटिनमध्ये